मोखाडा ते आसे हा मुख्य रस्ता असून या मार्गावरील बॅरिस्त गावाजवळील अरुंद पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या पुलाची तातडीने दुरुस्ती करून रस्ता चांगल्या दर्जाचा करण्यात यावा अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे। या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून इमर्जन्सी रुग्णांना घेऊन जाणारी वाहने, विद्यार्थ्यांच्या बस तसेच दुचाकी व इतर वाहने या पुलावरून ये-जा करतात। पुलावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे। नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने या पुलावरील खड्डे तात्काळ बुजवावेत तसेच रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करावे अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे मोखाडा तालुका अध्यक्ष ईश्वर बांबरे यांनी केली आहे। या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून रस्ता सुस्थितीत करण्यात आला नाही तर श्रमजीवी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही ईश्वर बांबरे यांनी प्रशासनाला दिला आहे। आता प्रशासन या गंभीर समस्येकडे किती गांभीर्याने पाहते आणि पुलाची दुरुस्ती कधी केली जाते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी रघुनाथ गांगोडे, पालघर जिल्हा। मोखाडा ते आसे हा मुख्य रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावर बेरिस्ता, आसे ह्या दोन्ही ग्रामपंचायतच्या निगडीत, तालुक्याशी निगडीत जोडलेले अनेक गावं आहेत, अनेक उपकेंद्र आहेत, आसे PSA आहेत। त्या अनेक त्या रस्त्यामध्ये चालणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसेस असतील आणि इमर्जन्सी पेशंट सुद्धा असतील। त्या खड्डे पडलेल्या रस्त्यावरून चालतायत। हे ताबडतोब खड्डे प्रशासनाने बुजवण्यात यावेत। जे कोणी काही दिवसापूर्वी बांधलेला हा अरुंद पूल आहे, त्या पुलावरच खड्डे, मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। अनेक टू व्हीलर सुद्धा जात आहेत। बाजारपेठे मोखाडा म्हटल्यानंतर अनेक गावं त्या रस्त्यावरून काही नागरिक जात आहेत। त्यांना भरपूर प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। कोणतीही दुर्घटना ह्या खड्ड्यांमुळे होऊ नये याच्यासाठी प्रशासनाने जागरूक होणं गरजेचं आहे। हे पडलेले खड्डे बेरिस्त्याजवळ आहेत, ते ताबडतोब बुजवावेत। चांगल्या दर्जाचा तिथे रस्ता करण्यात यावा आणि जर काही दिवसामध्ये तात्काळ जर हा रस्ता चांगला दर्जाचा केला नाही तर श्रमजीवी संघटनेच्या वतीने आम्हाला मोठं आंदोलन उभं करावे लागेल असं या प्रशासनाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तीव्र इशारा देतो।